आई तू नको ना लढत जाऊस, मला नाही आवडत ग. मी इथे खूप सुखी आहे ग आई. मला इथं कसलाच गोष्टीचा त्रास नाही. आणि मला देवबाप्पाने सांगितलंय की मला ते परत तुझ्या खुशीमध्ये पाठवल्याने सर्व राक्षसांना ते घेऊन जायला त्यांच्या सोबत. आणि परत त्या पृथ्वीवर कधीच येऊन नाही त्याला. मला खूप लाज झाला ग. खूप वेदना होत होते. मी खूप मोठ्याने ओरडत होते. मला तेव्हा तुझी खूप आठवण येत होती. आई तू मला खूप छान सांभाळलेस ग. तुझी माया मी कधीच विसरू शकत नाही ग. तू बोललेला एक एक घास मला खूप आठवतं ग. मला मिठीत घे ना ग आई. मला परत तुझ्या मिठीत यायचंय ग. आई तू आता काळजी नकोस करू आणि लढू नको ना. डोळे पुस आधी. पप्पांना पण सांगा नका लाज करून घेऊ स्वतःला. कारण देवबाप्पा स्वतः आमची रक्षा करणार नाही. आई तुम्हाला परत जन्म द्यायला ना सांग ना आई. मी येऊ ना. मला हे सुंदर जग बघायचंय ग. मला परत शाळेत जायचंय. तुझ्या हाताचं खायचंय. पप्पांसोबत चालायला जायचंय. खाऊ आणायला जायचंय. जेवून देशील ना मला परत. आणि शेवट मला तुझी आणि पप्पाची खूप आठवण येते.